धुले महानगर पालिका 30 पट बढ़ाई हुई घरपट्टी के विरोध में एमएलए फारूक शाह साहब ने धरने किया, जिस पर कार्रवाई करते हुए सीएम एकनाथ शिंदे साहब ने तुरंत उसे रद्द किया, जिस पर धुले की जनता में खुशी का माहौल है और सभी लोग आमदार साहब के कार्यालय पर पहुंचकर उनको बधाई देते हुए और उनका शुक्रिया अदा करते हुए सभी दलित, मुस्लिम और हिंदू भाई लोग सब आमदार साहब के कार्यालय पे पहुंचे और उनका शुक्रिया अदा किया। देखिए आगे वीडियो में। काम या ठिकाणी ज्यांच्या विशेष प्रयत्नाने झालंय असे आमदार साहेब, फारूक शाह साहेब, सर्व नगरसेवक, आमचे कार्यकर्ते आणि घरपट्टी हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न जात, वर्ग, धर्म याच्या पलीकडचा आहे। खऱ्या अर्थानं निरपेक्ष असा प्रश्न आहे। सर्व शहरात राहणाऱ्या सर्व लोकांना घरपट्टीच्या प्रश्नानं भेडसावलं होतं। म्हणजे इथे महानगरपालिका आम्हाला रोज पाणी देऊ शकत नाही, परंतु वर्षाच्या 365 दिवसाचे 1600 ते 1800 रुपये वसूल करते। इथली महानगरपालिका आम्हाला रस्ते देऊ शकत नाही, पथदिवे देऊ शकत नाही, पण संपूर्ण 365 दिवसाचे स्क्वेअर फूट प्रमाणे 45 ते 80 रुपये वसूल करते। ही जी शोकांतिका आहे, एका बाजूला तुम्ही आम्हाला सुविधा द्यायच्या नाहीत आणि मात्र घरपट्टीच्या नावाखाली जबरी वसुली करायची। हा जो धंदा होता महानगरपालिकेचा, हा धंदा बंद पाडण्याचा काम या ठिकाणी आमदार साहेबांनी हाती घेतलं। हे काम आपल्याला वाटतं एवढं सोपं नाही मित्रहो। महानगरपालिकेच्या किंवा शासनाच्या तिजोरीला जिथं जिथं छेद दिला जातो ते काम सगळ्यात जास्त अवघड असतं। महानगरपालिका सरकारच्या तिजोरीतनं 1 रुपयाला जरी बाहेर जायचं असला तरी त्याचा 50 वेळेस विचार केला जातो। इथं तर अब्जो रुपयाच्या संपत्तीचा प्रश्न राहणार आहे, अब्जो रुपयाच्या अर्थकाराचा प्रश्न राहणार आहे। त्यामुळे हे सहजासहजी शक्य नव्हतं। सुरुवातीच्या काळामध्ये आमदार साहेबांनी पहिल्यांदा ज्यावेळेस नोटिसा वाटल्या त्यावेळेस मुंबईमध्ये बैठक घेतली। तिथल्या प्रधान सचिवांना सांगितलं की खबरदार, हे घरपट्टी तुम्हाला मागे घ्यावीच लागेल। मग प्रधान सचिवांनी आमदार साहेबांची सिंहगर्जना बघून मीटिंग जाहीर केली। त्या मीटिंगला आपले सगळे सन्माननीय नगरसेवक होते, एमआयएम पक्षाचे काही कार्यकर्ते होते, शहरातले प्रमुख कार्यकर्ते, आणि त्या ठिकाणी प्रधान सचिवांनी महानगरपालिकेला निर्देश दिले की ज्या एवढ्या जुन्या मालमत्ता आहेत त्या जुन्या मालमत्तांच्या कुठल्याही प्रकारे जर नवीन त्यात ऍडिशन नसेल तर दुपटीपेक्षा जास्त घरपट्टी आकारू नये। हे दिनांक 2/1/2024 2 जानेवारी 2024 ला झालेल्या बैठकीमध्ये ठरलं। परंतु इथली नालायक महानगरपालिका, जनतेच्या विरोधातली महानगरपालिका याबद्दलचा निर्णय घ्यायला कुचराई करत होती, म्हणून त्यांना दणका द्यावा लागला। आणि आमदार साहेब हे आंदोलक कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही नेहमी म्हणत असतो की आमदार साहेबांना त्या जनतेची नस माहिती आहे। ज्याला नस माहित असते, ज्याला नाडी माहित असते, तो त्या जनतेच्या मनावर अधिराज्य करत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि महानगरपालिकेच्या या प्रश्नाच्या निमित्तानं आमदार साहेबांनी बरोबर ज्ञानबाजी जी मेख होती ती ज्ञानबाजी मेख त्या ठिकाणी आखली आणि त्याच्या छातीवर आंदोलन कार्यकर्ते म्हणून मंत्रालयासमोर विधिमंडळाच्या अधिवेशनात पायऱ्यांवर बसले आणि त्या संपूर्ण अधिवेशनातल्या लोकांना सांगितलं, सर्व आमदारांना सांगितले की खबरदार, आमची घरपट्टी रद्द केल्याशिवाय मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपण ऐकलं असेल, व्हिडिओ बघितला असेल, आपल्याला सर्वांना व्हिडिओ शेअर केला जाईल। त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्या प्रधान सचिवाला फोन करून की अरे ते मुलाच्या घरपट्टीचं स्थगिती द्या। अशा पद्धतीने ही घरपट्टीला स्थगिती द्यावी।
आमदार साहेबांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल आमदार साहेबांचा सत्कार आपल्या सर्वांनी. भगवान गौतम बुद्ध, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लोकराजा छत्रपती शाहूजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व गौतम महाराष्ट्रावर अभिवादन करून आजच्या पुणे शहराच्या विविध प्रश्नांवर यांनी पोटतिडकीने या महाराष्ट्राच्या सदनामध्ये जो आवाज उठवला, या धुळेकर जनतेची जी नाळ बोललेली आहे असे आमचे मोठे बंधू या धुळे शहराचे लाडके आमदार सत्कारमूर्ती आणि सर्व मशीन मान्यवर माझा बंधू आणि भगिनी अतिशय या धुळे शहरामध्ये नावलौकिक असलेले आमचे बंधू आमदार साहेब यांनी या सर्व जाती धर्मासाठी अतिशय कुठलाही मनात भेद न बाळगता विशेष कामं केली आणि त्या विशेष कामामध्ये या धुळे शहर ही जी अस्मितेचा आणि जो बोजा लादला गेलेला होता या महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून असं माइलस्टोन काम या साहेबांनी केलं. या विधान भवनाच्या पायऱ्यांवर जो जे अतिशय अनोखे असं आंदोलन करून या महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आणि ते लक्ष वेधून या मुख्यमंत्र्यांना या धुळेकर जनतेचे जे प्रश्न होते ते तात्काळ साहेबांनी मार्गी लावल्यामुळे या धुळेकरांनी आज सुटकेचा विश्वास सोडलेला आहे. त्यामुळे मी माझ्या वतीनं माझ्या प्रभागाच्या वतीनं मी विशेषतः आमदार साहेबांचे निश्चितच आभार मानतो, यात तीळ मात्र शंका नाही. आणि आमदार साहेब यापुढे असं अविरतपणे विकासाचं कामं सुरू करतील आणि कायम स्वरूपी ते करत राहतील, यात शंका माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. अशा पद्धतीने यापुढे आम्ही त्यांच्या कांद्याला कांदा लावून निश्चितच साहेबांनी जिथे हात द्याल तिथे आम्ही त्यांच्यासाठी आम्ही सर्व उपचार आमच्या तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीनं बहुजन समाजाच्या वतीनं मी साहेबांना पुनश्च एक आभार मानतो. साहेब धन्यवाद. यांनी जो आगळा वेगळा या धुळे शहराच्या इतिहासात काम केलेलं आहे याचे मुख्य कारण म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा शिकवलेलं आहे. कुठल्याही गोष्टीसाठी कुठलाही सहजासहजी मिळत नसतं. बच्चा रोता है उसको भी माँ सब जब दूध पिलाती है जब वो रोएगा. आंदोलनामध्ये काय शक्ती असते, संघर्षामध्ये काय शक्ती असते हे तोच मनुष्य करू शकतो जो गल्लीतून खालच्या पातळीतून कार्यकर्ता तयार झालेला असतो. आमदार डॉक्टर फारुख शाह साहेबांना कुठलाही राजकीय वारसा नाही, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. एक सर्वसाधारण गरीब कुटुंबातून, मध्यमवर्गीय कुटुंबातून जन्माला आलेले कार्यकर्ते नगरपालिकेमध्ये सक्रिय होतात. नगरपालिकेतून पुढे राजकारणामध्ये परत आमदार होण्यासाठी सक्रिय होतात आणि त्याच वेळी जनतेने ठरवलं की धुळे शहराला बदल पाहिजे. त्यासाठी आम्ही आंबेडकरी समाजाचे संविधान संरक्षण समिती व समविचारी लोकांनी विचार केला की आपण अनेक लोकांना संध्या दिल्यात, अनेक लोकांसाठी कामं केलेत, पण आपल्याला काय दिलं, मग आपण यावेळी बदलच करूया. म्हणून आम्ही आमदार साहेबांसाठी समसुलभाई उदा यांचं मी आवर्जून नाव घेतो की ते माझे मित्र होते. त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं की अण्णा तुम्ही MIM चे जिल्हाध्यक्ष व्हा, मी सचिव राहतो, मला तुमची आवश्यकता आहे. म्हटलं बाबा पक्ष चालवण्यासाठी पैसा लागतो, माझी तेवढी परिस्थिती नाहीये, मी नोकरीतनं रिटायर झालेलो मोजक्या पेन्शनवर जगतोय. अन्ना मैं आपको 1 रुपया खर्चा नहीं होने दूंगा, मगर IMIM का अध्यक्ष आप ही रहेंगे. मैं जलील साहब को बताता हूँ. तेव्हा आपला समसुल भाईने आमदार साहेबांची आमची भेट करून दिली आणि सांगितलं की आम्हाला काम करायचंय. आणि आम्ही त्या दिवसापासून ठरवलं नगाववारीपासून 1 नंबरचा वार्ड पासून तर 19 नंबर वार्ड पर्यंत जेवढे 18-19 दलित वस्त्या आहेत प्रत्येक वस्तीमध्ये फिरून सांगितलं की आपल्याला बदल करायचा आहे आणि आता आपल्याला पतंगला मतदान करायचंय. 19 तारखेला काउंटिंग होती.
18 तारखेला मी हिशोब करत बसलो. DSP ऑफिसला फोन केला की काय रिपोर्ट आहे बा. DSP ऑफिसला माझ्या मित्रांनी सांगितलं की 1 नंबरला अनिल अण्णा आहे, 2 नंबरला कदम बांडे साहेब आहे, 3 नंबरला शिवसेना आहे आणि 4 नंबरला पतंग आहे. मी माझे गणित टॅली मारत होतो. 11:30 वाजलेले होते. समसूलबाईने मला फोन केला, अण्णा साहेब कल का क्या निकाल आहे. मी ज्यावेळी टॅली मारत होतो तर माझ्या टॅलीमध्ये, माझ्या अंदाजामध्ये, माझ्या विश्लेषणामध्ये पतंग 1 नंबरवर जाते 3,500-4 हजारने. समसूलबाईला सांगितलं की समसूलबाई डॉक्टर साहब को बताओ आपली पतंग कल चुन के आ रही है. आता गोपनीय रिपोर्ट जातो DSPचा 4 नंबरला पतंग आहे. माझं विश्लेषण म्हणतं 3,20,000 मधून 1,59,000 मतदान झालेलं होतं. त्याचे मी आकडेवारी डिव्हाइड करत होतो. 42,000 मतदान मुस्लिमांचं झालेलं होतं. त्याच्यातनं 35-36,000 पतंगला मिळणार आहे. आम्ही जे फिरलेलो आहे, आम्ही ज्या ज्या एरियात फिरलेलो आहे ते किती मिळू शकतात 1 नंबर पासून. आम्ही अंदाज केला. पहिल्या राऊंडला 400-500 मिळतील, दुसऱ्या राऊंडला 200 मिळतील, 300 मिळतील. असे आकडे आम्ही मिळत गेलो की आमचा आकडा आला आम्ही की 8,000 ते 9,000 पर्यंत आमच्या फिरण्याने आमचे मतदान कन्वर्ट होतंय. आणि ही आकडेवारी मी ज्यावेळी तयार केली त्यावेळी आपल्याला 45,000 ते 43,000 पर्यंत पतंगला मतदान मिळतंय. आणि मी अंदाज केला की जेही व्यक्ती 42-43,000च्या पुढे जाणार ते 1 नंबरला राहणार. आणि पतंग आमची जिंकून आली. समसूनबाईंना आम्ही सांगून दिलं की डॉक्टर साहब को बतातो आप आमदार आ रहे. सकाळी पहिल्या राऊंड पासून आम्ही गावात पाऊस पडत होता. भिजत प्रभाकर दादा खंडारे आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, कुठलंही काम, कुठलीही गोष्ट ही पटवून देण्यासाठी, तिचा खरेपणा सांगण्यासाठी, तिची स्पष्टता पटवून देण्यासाठी साक्षीदाराची गरज असते. आज मी इथं साक्षीदार म्हणून आपल्या समोर उभा आहे. आतापर्यंत जेवढी विकास कामं आमदार साहेबांनी या शहरात केली, शहराच्या बाहेर देखील केली, उपनगरांमध्ये देखील केली, या सर्व कामांना सर्व पत्रकारांसह आम्ही उभे असतो. आम्ही नेहमी तिथे प्रत्येक कामाचे साक्षीदार आहोत आणि या साक्षीदार म्हणून आम्ही या कामांचं इतरांना देखील महत्त्व पटवून देत असतो आणि इतरांपर्यंत आम्ही ती माहिती जी आहे, विकास कामांची माहिती ती पोचवित असतो. आजपर्यंत आपल्या समाजामध्ये, आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये आमदार साहेब काम कमी आणि गाजावाजा करणारे भरपूर राजकारणी आपण पाहिलेले आहेत. कार्यसम्राट म्हणून घेतात, विकासरत्न म्हणून घेतात, विकास पुरुष म्हणून घेतात, अशा अनेक उपाध्या लावून फिरतात. मात्र आपलं काम हे आहे, हे यांच्यापेक्षा अगदी वेगळं आहे. आपला गाजावाजा कमी आणि काम जास्त आहे. आणि म्हणूनच आज एकाच गोष्टीसाठी मी या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो. जशा यांच्या या उपाध्या आहेत, विकासरत्न, कार्यसम्राट, विकास पुरुष वगैरे, तर आज सर्वांच्या साक्षीनं मी देखील आपणास एक उपाधी देऊ इच्छितो. आपल्या नावामध्ये, आडनावामध्ये शाह आहे, पण आपण फक्त शाह राहिलेला नाहीत तर विकास कामांचे शहंशाह झालेले आहात. धन्यवाद. हरिश्चंद्र लोले, हमारी महिला जिलाध्यक्ष दीपा मैडम, शहराध्यक्ष फातिमा मैडम, नगरसेवक मुख्तार पठान, नगरसेवक योगेश ऋषि, नगरसेवक आमिर पठान, सलीम सेठ और यहाँ पर मौजूद सभी दोस्तों बुजुर्गों, आज आप सभी लोगों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा कि आप लोग यहाँ पर इतनी तादाद में मौजूद होकर मुझे मुबारकबाद देने के लिए यहाँ मौजूद है। लेकिन मैं आप लोगों को ये कहना चाहूँगा कि जनता की समस्याओं का हल करना, उनका निराकरण करना एक आमदार का, एक लोक प्रतिनिधि का पहला फर्ज होता है, उसका कर्तव्य होता है। आप लोगों ने देखा होगा, अभी हमारे अन्ना ने आप लोगों को बताया कि मैं एक साधारण घराने से हूँ, मुझे कोई राजकीय वास्ता नहीं, लेकिन आप लोगों के आशीर्वाद से जिस वक्त तो मैं नगर सेवक था, मैंने पूरे शहर की मालूमात ली और हमारे शहर के नागरिकों को उनकी क्या समस्या है, उनकी क्या ज़रूरत है, इस सब का स्टडी किया। उसके बाद आप लोगों के आशीर्वाद से ऊपर वाले ने मुझे उप महापौर बनाया। उप महापौर रहते हुए भी मैंने पूरे शहर के बेहतरीन काम किए। फिर उसके बाद जब मैं आमदार कहकर चुनकर आया, उस वक्त तो मैंने देखा ना, पूरे शहर में मैं मोटरसाइकिल पर फिरकर मैंने जायज़ा लिया और देखा कि हमारे शहर में विकास कामों की बहुत ज़्यादा ज़रूरत है और मुझे
आज के ही दिन से पूरी मेहनत और पूरी ईमानदारी के साथ काम पर लगना पड़ेगा, तब जाकर हमारे शहर की कुछ समस्याओं का हल होगा। मैंने शुरू से काम करना शुरू किया। आप लोगों ने देखा कि पहले जो 2 साल थे उसमें पहले तो सरकार जल्दी स्थापन नहीं हुई, उसके बाद सीए और एनआरसी के मामला आए, उसके बाद कोरोना जैसी बीमारी आई और उसमें लॉकडाउन लगा रहा, हमारे सभी कामकाज बंद थे। लेकिन उस वक्त भी मैंने घर में ना बैठते हुए हमारे शहर की जनता को किस बात की ज़रूरत है उस पर ख्याल दिया, सबको अनाज पहुंचाने का काम दिया। उसके बाद हीरे मेडिकल कॉलेज में जाकर वहाँ पर एक कोविड सेंटर शुरू करवाया, पीडीआरएल लैब शुरू करवाया। जूनियर सिविल हॉस्पिटल में जाकर वहाँ पर सबसे पहले मैंने सिविल सर्जन को एक कोविड सेंटर शुरू करने के लिए कहा और उसको ये कहा कि तुझे किस बात की ज़रूरत हो तो मुझे बता, मैं आरोग्य मंत्री से वो सब मंजूर करा के देता हूँ। हमने दवाओं का भरपूर स्टॉक किया। उसके बाद में उन्होंने कहा कि हमको ऑक्सीजन प्लांट की सख्त ज़रूरत है। मैंने उसी वक्त 1.5 करोड़ रुपए अपनी निधि से देकर सिविल हॉस्पिटल में ऑक्सीजन प्लांट लगाया। उसके बाद मैंने देखा मेरे एक दोस्त है, उन्होंने मुझे अपने घर पे बुलाया चाय पानी नाश्ते के लिए। उन्होंने इतना शानदार बंगला बनाया था ना, बहुत शानदार बंगला बनाया, लेकिन वो बारिश के दिन थे तो वहाँ मजबूरी से हमको हमारी मोटरसाइकिल बाहर खड़ा कर कर कीचड़ से जाना पड़ा। ऐसे हालात थे हमारे शहर के। उसके मैंने पूरे शहर में रास्ते कंक्रीट किए, गटरों का इंतजाम किया। जहाँ हमारे लोगों को पानी की जरूरत थी, पानी के लिए मैंने काम किया। ये जो बोलते हैं अटकल पाड़ा योजना, ये योजना को पूरा करने में मेरा बहुत बड़ा हाथ है। आप लोगों ने देखा हर वक्त ये लोगों ने कमीशन लेकर जो खासदार और भारतीय जनता पार्टी के जो नगर सेवक थे ये खामोश बैठ गए थे, लेकिन हमने वो योजना को पूरी किया और पूरे शहर के लोगों को 2 दिन आड़े पानी मिलना चाहिए। उसके लिए आप लोगों ने देखा कि पीछे भी मैंने उपोषण किया। अभी 4 महीने आचार संहिता लगने की वजह से हम लोग खामोश थे, लेकिन आप लोगों को मैं ये यकीन दिलाता हूँ कि आने वाले दिनों में आप लोगों को हफ्ते में 2 बार तो भी हम पानी देकर रहेंगे। ऐसे हमने निगरानी की है। उसके बाद आपने देखा कि जो घर पट्टी जो बढ़ा दी गई थी, ये घर पट्टी को कम कराने के लिए साल भर से हम मेहनत कर रहे थे, कोशिश कर रहे थे। लेकिन ये जो कमिश्नर है, इन्होंने ये कहा कि ये भारतीय जनता पार्टी के नगर सेवकों ने इसका ठहराव किया है, तो वो ठहराव हमने वहाँ मंजूरी के लिए भेजा है। लेकिन मैंने वहाँ पर गोविंदराज साहब जो हमारे प्रधान सचिव है, उनको ये बोला कि ये सरकार को अधिकार है, अगर महासभा में वो ठहराव आया है तो उसको विखंडित करने का अधिकार सरकार को है, और ये ठहराव को आप विखंडित करके जो हमारे शहर के लोगों को जो घर पट्टी लगाई गई है उसको जूने दर के परमाणे अपने आकरणी करना चाहिए, ऐसा आदेश करो। तो उन्होंने यह आदेश किया था कि जो घर पट्टी की वार्ड हुई है वो डबल से ज़्यादा नहीं होना चाहिए, लेकिन उसको भी कमिश्नर ने नहीं माना। और आप लोगों ने देखा कि जिन लोगों की घर पट्टी पहले 900 रुपये आती थी उनको डायरेक्ट 38,000 रुपये आना शुरू हुई। जिन लोगों को 2,000 रुपये आती थी उनको 40,000 रुपये आना शुरू हुई। ऐसे काम महानगर पालिका ने किए, इसलिए मैंने वहाँ पर पहले तारांकित प्रश्न लगाया, लेकिन मेरा तारांकित प्रश्न भी उन्होंने रद्द किया, उसको मंजूर नहीं किया। आखिरकार मुझे विधान भवन के पायरी पर बैठना पड़ा और मैंने जब तक यहाँ पर मुख्यमंत्री आते नहीं या तो प्रधान सचिव आते नहीं और ये आदेश नहीं देते तब तक मैं उठूंगा नहीं, ऐसा मैंने विधानसभा अध्यक्ष को मैसेज दिया और मैं 2.5 घंटे भूखा प्यासा वहाँ बैठा रहा। आखिरकार आप सब लोगों के आशीर्वाद से सीएम साहब उधर से आए और सीएम साहब ने वहाँ रुककर और यह आदेश किया, तुरंत फ़ोन किया प्रधान सचिव को कि ये जो घर पट्टी बढ़ाई गई है उसको स्टे लगाया जाए, उसको स्थगिति लगाया जाए। उसके बाद मुख्यमंत्री साहब ने मुझे अपने कैबिन में बुलाकर मेरे लेटर के ऊपर आदेश करके दिया। वो आप लोगों को मैं अभी एक एक कॉपी आप सब लोगों को बताना चाहूँगा और उसमें स्पष्ट लिखा है कि जो मेरी मांग थी
कि जूने दर के मुताबिक घर पट्टी लगाई जाए या उससे ज़्यादा से ज़्यादा उसको डबल किया जाए, उससे ज़्यादा से ज़्यादा दुप्पट करेंगे हम। लेकिन जो इन्होंने बहुत ज़्यादा 30 पट 40 पट जो बढ़ाई है, उसको हर तरीके से मैं आपको ये गवाही देता हूँ कि वो मंजूर नहीं होने दूंगा और हम लोग की जो घर पट्टी है उसको कम कराकर ही दम लूँगा, इतना कहता हूँ। और आप लोगों से ये अपेक्षा करता हूँ कि आप लोग आखिर तक मेरे साथ रहेंगे, ऐसी अपेक्षा व्यक्त करता हूँ और अपने 2 शब्द खत्म करता हूँ।